मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून गहू पिकातील तांबेरा रोग असेल, त्याचबरोबर थ्रिप्स मावा नियंत्रण करण्याकरिता कोणकोणतं बुरशीनाशक, त्याचबरोबर कोणकोणतं कीटकनाशक आपण वापर करू शकतो, याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. मित्रांनो, गहू पिकातील जबरदस्त मोठी समस्या म्हणजे तांबेरा रोग. मित्रांनो, तांबेरा रोग वेळेवर कंट्रोल जर नाही केला तर डायरेक्ट त्याचा परिणाम हा गहू पिकाच्या उत्पादनावर होत असतो. त्यामुळे मित्रांनो, योग्य वेळेवर योग्य नियंत्रण मिळवण्याकरिता तांबेरा रोगाकरिता योग्य ती बुरशीनाशकांचा वापर करणं हे गरजेचं असतं. त्यासोबतच मित्रांनो, रस शोषणारे जे कीटक आहेत त्याच्यामध्ये गहू पिकामध्ये काळा मावा असेल, त्याचबरोबर थ्रिप्स असेल, याला देखील योग्य वेळेवर नियंत्रण करणं हे गरजेचं आहे. त्यासोबतच मित्रांनो, तांबेरा रोगावर नियंत्रण मिळवण्याकरता जी टॉपची जी बुरशीनाशक आहेत, त्याच्यामध्ये 3 बुरशीनाशकं मी तुम्हाला सांगणार आहे. त्या 3 बुरशीनाशकांपैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाचा एकदा स्प्रेसाठी तुम्ही वापर हा करू शकतात. मित्रांनो, तुमच्या गहू पिकामध्ये तांबेरा रोग म्हणजेच गेरवा रोग जर तुम्हाला दिसत असेल, तर त्यामध्ये मित्रांनो नंबर 1चं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे इंडोफिल कंपनीचं अवतार या बुरशीनाशकाचा तुम्ही वापर करू शकतात. मित्रांनो, या बुरशीनाशकाचा देखील गहू पिकामध्ये जबरदस्त रिझल्ट हा आपल्याला बघायला मिळत असतो. जर मित्रांनो तुमच्या गहू पिकामध्ये तांबेरा रोगाची जर सुरुवात असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अवतार या बुरशीनाशकाचा वापर हा करू शकतात. याचा वापर करत असताना साधारणतः 15 लिटरच्या पाट पंपसाठी 30 ग्रॅमपर्यंत अवतार या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. चांगल्या प्रकारे रिझल्ट हा तुम्हाला भेटणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, जर गेरवाचं प्रमाण म्हणजेच तांबेराचं प्रमाण जर जास्त असेल, बऱ्याचशा ठिकाणी जर दिसत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो जबरदस्त नावाजलेलं अदामा कंपनीचं जे कस्टोडिया नावाने जे बुरशीनाशक येतं, त्याचा देखील तुम्ही वापर हा करू शकतात. याच्यामध्ये 2 प्रकारची आपल्याला फंगिसाईड म्हणजेच बुरशीनाशकं बघायला मिळतात. एक सिस्टमिक आहे आणि एक कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे. याचा देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट हा गहू पिकामध्ये बघायला मिळत असतो. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही कस्टोडिया या बुरशीनाशकाचा देखील वापर करू शकतात. याचा वापर करत असताना प्रति 1 लिटर पाण्यासाठी 1 ते 1.5 ml पर्यंत तुम्ही कस्टोडिया या बुरशीनाशकाचा वापर करू शकतात. म्हणजेच मित्रांनो, 15 लिटरच्या पाट पंपसाठी 15 ते 22 ml पर्यंत तुम्ही कस्टोडिया या बुरशीनाशकाचा वापर करून आपल्या गहू पिकामध्ये स्प्रे हा करू शकतात. त्यासोबतच मित्रांनो, नंबर 3चं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे मित्रांनो बोनस आणि अँट्राकॉल. मित्रांनो, अशी 2 वेगवेगळी जी बुरशीनाशक आहेत, या 2 वेगवेगळी बुरशीनाशकांचं व्यवस्थित कॉम्बिनेशन करून तुम्हाला स्प्रे करायचं आहे. जर गहू पिकामध्ये गेरवा आणि तांबेराचं प्रमाण जर जास्त प्रमाणामध्ये जर वाढलं असेल, तर अशा वेळेस तुम्ही बोनस आणि अँट्राकॉल या बुरशीनाशकाचा वापर करू शकतात. एकंदर मित्रांनो, अँट्राकॉल बुरशीनाशकाचा वापर करत असताना साधारणतः 2.5 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी तुम्हाला वापर करायचा आहे. त्यासोबतच मित्रांनो, बोनस या बुरशीनाशकाचा वापर करत असताना साधारणतः 1 ते 1.5 ml पर्यंत कॉम्बिनेशनच्या स्वरूपामध्ये तुम्हाला बोनस बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. एकंदर मित्रांनो, ही जी 3 बुरशीनाशकं सांगितली, ही 3 बुरशीनाशकं तुम्ही जर आपल्या गहू पिकामध्ये जर तिघांपैकी कुठल्याही एकाचा स्प्रे केला, तर चांगल्या प्रकारे रिझल्ट हा तुम्हाला भेटणार आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो जास्त प्रमाण असेल, तर तिसरं कॉम्बिनेशन चांगलं आहे, बोनस आणि अँट्राकॉल. आणि सुरुवात असेल, तर सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही इंडोफिल कंपनीचं अवतार जे बुरशीनाशक आहे, याचा तुम्ही वापर करू शकतात. चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट हा भेटणार आहे. तर मित्रांनो, यासोबतच जर तुम्हाला याच्यामध्ये काळा मावा आणि थ्रिप्स वगैरे जर दिसत असेल, तर यासाठी तुम्ही जे प्रायमरी स्टेजचं जे कीटकनाशक आहे, त्याच्यामध्ये नागार्जुनाचं प्रोफेक्स सुपर असेल, त्याचबरोबर मित्रांनो कराटे वगैरे असेल, तर या 2 कीटकनाशकांपैकी कुठल्याही एका कीटकनाशकाचा कॉम्बिनेशनच्या स्वरूपामध्ये तुम्ही वापर करू शकतात. चांगल्या प्रकारे रिझल्ट हा तुम्हाला या रस शोषणाऱ्या कीटकांपासून भेटणार आहे. एकंदर मित्रांनो, हे जे कॉम्बिनेशन सांगितलं, हे कॉम्बिनेशन वापर करत असताना साधारणतः सिलिकॉन बेस चांगल्या स्टिकरचा वापर करा. जेणेकरून आपण ही जी बुरशीनाशक आणि कीटकनाशक स्प्रे करत आहोत, ते योग्यरित्या पानांवर चिटकणं गरजेचं आहे, योग्यरित्या काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं सिलिकॉन बेस स्टिकर तुम्हाला वापर करायचा आहे. एकंदर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यासोबतच मित्रांनो, या व्हिडिओबद्दल किंवा या स्प्रेबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल, कॉम्बिनेशनबद्दल जर काही शंका असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुम्हाला 100% उत्तर हे दिलं जाईल.